ओके, परफेक्ट. थँक्यू सायली आणि थँक्यू एव्हरीवन. आता आपला थँक्सगिव्हिंगचा जवळ आलाय कार्यक्रम. त्याच्यामुळे सगळेच जण आपण बिझी आहोत आपापल्या फॅमिलीजना एंटरटेन करायला. आपल्या बरोबरच्या सगळे मित्रमंडळी या सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं आपण आपला विचार करतोय आपण. तर आता या वर्षी मी युजली आमच्या घरी दरवर्षीच बेसिकली एक सूपचा आयटम असतो. म्हणजे टर्कीचा एक प्रकार असतो, सूपचा आयटम असतो. आणि ऑफकोर्स स्टार्टर्स आणि छोटे छोटे फिंगर फूड वगैरे बरेच असतात. तर दरवर्षी युजली मी विंटर सूप करते. यावेळेला एक थोडा वेगळ्या टाईपचा स्वीट स्वीट एशियन सूप करायचा, स्वीट अँड सोर एशियन सूप करायचा प्रयत्न आहे यावर्षी. कारण विंटर सूप दरवर्षीचं इट्स लाईक अवर ट्रेडिशन की दरवर्षी विंटर सूप असतंच. पण त्याला जवळजवळ 15-16 इन्ग्रेडियंट्स असतात. इट्स अ लॉट ऑफ टाइम कन्झ्युमिंग थिंग. त्याला आदल्या दिवशी प्रेप करावं लागतं कारण बऱ्याच भाज्या असतात, बरंच कटिंग असतं. तर जेव्हा आपल्याकडे वेळ थोडासा कमी असेल आणि आपल्याला लवकर काही काही गोष्टी करायच्या आहेत, तर अशा वेळेला एशियन सूप इज स्टँडर्ड एव्हरीवेअर. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा पुस्तकांमध्ये म्हणा किंवा तुमच्या जी एशियन लोक असतात त्यांच्याकडे देखील किंवा आपल्या इंडियात पण एक स्टँडर्ड त्याचा बेस असतो सुपाचा. तर तो आज मी दाखवणार आहे. मग त्याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन्स आपल्याला करता येतात. सो यू कॅन प्ले अलॉंग विथ डिफरंट इन्ग्रेडियंट्स. सो आपल्याला पहिल्यांदा जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आजच्या सुपासाठी लागणार आहे किंवा एकंदरीत सूप जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. तर आता हा जो पूर्ण गठ्ठा आहे, हे जे संपूर्ण दिसतंय हे आपले सगळे सुपाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आता मी व्हेजिटेबल ब्रॉथ घेतलाय कारण मला थोडासा लाईट सुपाचा प्रकार आवडतो. स्टॉक थोडासा हेवियर असतो, त्याच्यामुळे ब्रॉथ घेतलाय मी. थोडा लाईट असतो, पचायला सोपा असतो, त्याच्यामुळे व्हेजिटेबल ब्रॉथ घेतलाय. आणि तो अप्रॉक्सिमेटली 32 ऑन्सेस आहे. आपल्याला या सुपासाठी ओव्हरऑल रेसिपी 5 कपाची आहे, म्हणजे साधारण 40 अंशाची रेसिपी आहे. पण मला थोडं घट्ट सूप आवडतं म्हणून आय एम गोइंग टू यूज ओनली 1 कंटेनर. मी एक्स्ट्रा कंटेनर वापरणार नाहीये. सो दिस इज वन व्हेजिटेबल ब्रॉथ. जी लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ती चिकनही वापरू शकतात. दॅट इज वन ऑफ द ऑप्शन्स की तुम्ही चिकन स्टॉक किंवा चिकन ब्रॉथ वापरू शकता किंवा टर्की ब्रॉथ वापरू शकता. त्याचबरोबर मी फिश सॉस, कारण मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आणि हे सूप मला खायचं आहे, दरवेळेला फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकच नाही खाऊ शकणार आहे. त्याच्यामुळे मी एकतर 2 चॉईसेस आहेत. फिश सॉस मध्ये पण व्हेजिटेरियन फिश सॉस असा एक ऑप्शन असतो. म्हणजे तुम्ही एशियन दुकानांमध्ये गेलात, लॉटे किंवा कोरियन स्टोअर मध्ये गेलात, तर तिथे एशियन फिश सॉस अशी एक मोठी बाटली असते आणि त्याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट असतं ते व्हिनेगर, म्हणजे राईस व्हिनेगर किंवा जनरल व्हिनेगर. आणि त्याच्यामध्ये चिलीज इन्फ्युज केलेल्या असतात. सो इट्स अ व्हेरी व्हेरी क्लोज सॉस, व्हेरी टार्टी आणि सॉल्टी सॉस असतो. कारण फिश सॉस जेव्हा ओरिजिनल आपण घेतो किंवा ओरिजिनल सॉस आपण बघायला गेलो तर तो अँचोवीज पासून असतो. सो अँचोवीज आर एक्स्ट्रीमली सॉल्टी. त्याच्यामुळे त्याचा एक सबस्टिट्यूट किंवा जवळ जाणारा प्रकार म्हणजे राईस व्हिनेगर. तर आता हे तुमच्याप्रमाणे वापरायचं आहे. आपल्याला किती आणि कसं वापरायचं हे आपल्यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती आंबट हवंय ते आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर पुढचं लागणारं म्हणजे गाजर. नंतर मी चिंच भिजवून ठेवली होती. चिंचेची पेस्ट रेडी मिळते, पण ही माझ्याकडे चांगल्या क्वालिटीची चिंच असल्यामुळे मी चिंच भिजवून ठेवली होती. अंजली, तू कुकिंग करणार आहेस त्याच्यामुळे तू चिंच भिजवून ठेव एका साईडला, जोपर्यंत आपलं कटिंग चालू आहे. तिचा मला असं वाटतं तुझा. आम्ही टॅमरिन पेस्ट वापरते. हा, ठीक आहे, परफेक्ट. मग तर काय प्रश्न नाही, कारण मग मला हे फक्त मी कोळ काढून ठेवला याचा. त्याचबरोबर माझ्याकडे कोबी आहे, चेरी टोमॅटोज आहेत, ग्रीन बीन्स आहेत आणि हे मी आपली पाम शुगर आहे. आपली रेग्युलर गुळाची शुगर असते ती तशी पाम पाम शुगर, पाम जॅगरी आहे बेसिकली. आणि लाल मिरचीच्या ऐवजी यू कॅन आयदर यूज द फ्रेश रेड चिलीज किंवा मग रेड चिली फ्लेक्स किंवा चिली ऑइल पण वापरता येतं. म्हणजे ते कच्चे ह्याच्यामध्ये जे त्या तेलामध्ये जे कच्चे असे असतात ते तसंही वापरता येतं. नंतर त्याच्यामध्ये गार्लिक आणि जिंजर. आता थाय जिंजर हे आपल्या रेग्युलर जिंजर पेक्षा ज्याला गलांगल म्हणतात, ते थोडंसं ओलसर असतं आणि थोडंसं पंजंट असतं, स्ट्रॉंगर असतं. तर तो येतं, तर ते आपल्या युजली थाय कुकिंग मध्ये वापरतात. माझ्याकडे मी जायंट गार्लिक, ज्याला एलिफंट गार्लिक म्हणतात, तो घेतलाय आणि त्याबरोबर देसी गार्लिक नाहीये. आणि त्याचबरोबर जिंजरचा पीस आहे. आणि लाईम लिव्हच्या ऐवजी, कारण लाईम लिव्ह दे आर नॉट इन सीझन बेसिकली. तर आता सध्या लाईम लिव्हच्या प्राइसेस आर एक्स्ट्रीमली हाय. म्हणजे तुम्ही असं
छोटस एक 10-12 लीव्स घ्यायला गेलात तर तुम्हाला $5 $6 किंमत असते. तर त्याचं सबस्टिट्यूट म्हणून यू कॅन ऑलवेज यूज द लाईम झेस्ट किंवा आतमधलं लाईम फ्लेश वापरू शकतो आपण. आणि त्याच्यासोबत ग्रीन बीन्स घेतल्यात. सो आता आपण पहिल्यांदा सुरुवात करताना लेट स्टार्ट विथ बॉइलिंग द स्टॉक आणि त्याच्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. सो मी हेवी बॉटम पॅन घेतलाय. एका साईडला माझं मी हीट करत ठेवते माझा गॅस. आणि या हेवी बॉटम पॅन मध्ये माझा पहिला व्हेजिटेबल स्टॉक किंवा व्हेजिटेबल ब्रॉथ. आणि हा लो सोडियम आहे. मला कारण युजली स्टॉक किंवा ब्रॉथ मध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे लो सोडियम तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये लो सोडियम लिहिलेलं आहे. दिस इज द लो सोडियम ऑप्शन. त्यानंतर त्याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ. आणि हा अप्रॉक्सिमेटली माझ्या अंदाजाप्रमाणे मला 2 टेबल स्पून आहे. मग टॅमरिन पेस्ट असेल तरी 2 टेबल स्पून आहे, जर का तुम्ही 4 माणसांचं म्हणजे पूर्ण सर्विंग करत असताल 5 कपाचं तर मी असं असते की मी घरी चिंच भिजवली होती, तर ही अप्रॉक्सिमेटली 2 टेबल स्पून मी घेतली आहे. व्हेजिटेबल ब्रॉथ आणि चिंच टाक. आणि काय टाकलंस? हा, व्हेजिटेबल ब्रॉथ आणि चिंच एवढ्या 2च गोष्टी टाकल्यात आता. ओके. त्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला टाकायचे हिरव्या मिरच्या. मी आधी कापून घेते हिरवी मिरची पटकन. तर ह्या थोड्याशा तिरक्या स्टाईलमध्ये. आता हिरवी तुमची तुम्ही मी लाल मिरची दिली होती, सो तुम्हाला मिळाली असेल, मला मिळाली नाही यावेळेला, मला एशियन स्टोअरला जायला जमलं नाही, त्याच्यामुळे मी ग्रीन चिली घेतली. तर ती स्लिट्स मध्ये कापायची. जितकी तिखट हवी असेल त्याप्रमाणे. आणि हे मी दाखवते झाल्यानंतर. तर मी हिरव्या मिरच्या बरोबर थोडीशी आपले जे चिली फ्लेक्स आहेत ते टाकले. त्याचबरोबर गार्लिक. आणि हे 4 दिवसामध्ये सूप्स युजली जेव्हा आपला फॉलचा सीझन असतो, ज्यावेळेस शरीरातला वात आणि त्याचबरोबर आपल्या वातावरणातला वात वाढलेला असतो, त्याच्यासाठी सूप हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. सो टू स्टार्ट एनी मील और रादर एनी थँक्सगिव्हिंग हेवी मील विथ द सूप इज ऑलवेज अ गुड ऑप्शन टू डू इट. अलकाताई, तुम्ही वापरलेल्या ब्रॉथचा ब्रँड कुठला आहे? मी वापरलाय वेगमन्सचा जनरल ऑर्गॅनिक ब्रँड वापरलाय. तर ओके तुमचा कुठलाही होल फूड्स ओके वेगमन्स कुठलाही चालेल. ओके, चालेल. थँक्यू. आणि आता गार्लिक तुम्हाला जर का दाताच्या खाली आलेला आवडत असेल तर यू कॅन कीप इट रफली चॉप, और तुम्हाला एकदम फाईन चॉप असेल तर तसं. आलं घातलं नाहीस ना? नाही, अजून आलं घातलेलं नाहीये. आणि ह्याला लसणाचं प्रमाण जरा जास्त लागतं, कारण त्याच्याबरोबर मशरूम्स वगैरे असतात. मशरूम्स आणि लसूण इट्स अ ग्रेट कॉम्बिनेशन टुगेदर. इन्ग्रेडियंट्स मध्ये मशरूम्स नाही सांगितले ना? आहेत मशरूम दिले आहेत ना. हो, अच्छा. मशरूम आपल्या सुपाचा किंग आहे. एक 7-8 गार्लिकच्या घेतल्यास ना? हा, गार्लिकचे 6-7. नाही, गार्लिकचे 2, म्हणजे एलिफंट गार्लिक असेल तर मी 2 मोठे घेतले. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली ना 1 टेबल स्पूनच्या थोडंसं वरती होत आहे.
आणि जे आपल्या आल्याचा पण साधारण 1 इंचाचा तुकडा. मला स्वतःला आल्याचं वरचं जे कव्हर असतं ते काढलेलं काय आवडत नाही अजिबात, त्याच्यामुळे मी आल्या सालासकट टाकणार आहे. ते पण बारीक कापून घ्यायचं ना. हा, ते एकदम बारीक चिरायचं आहे. हे आलं लसूण ठेचून घातलं तर चालेल का? ठेचून घातलं तरी चालेल, पण जेवढं बारीक असेल तेवढा फ्लेवर लवकर येईल. बर. अजून कोणी आमच्याबरोबर कुक करताय का? कारण माझ्याकडे दोघांनी अजून लिस्ट तिघांनी ऍक्च्युअली मागितली होती. ते आलेत का नाही मला माहित नाहीये. तुम्ही कोणी करत असाल तर तुमचं फक्त अनम्यूट करून सांगा. आता जिंजर गार्लिक तिन्ही झालंय. त्याचबरोबर आपला ही शुगर, ही साखर जी होती, साखर आपली साधारण 2 टेबलस्पून होती, ती साखर पण टाकते. हे आलं लसूण टाकलंच त्याच्यात. हो, आलं लसूण टाकलं, मी दाखवते. त्याच्यानंतर राहिलं काय अजून, आणि त्याचबरोबर आपला फिश सॉस ऐवजी याच्यासाठी मी विनेगर वापरते. आता हा विनेगर अत्यंत आंबट असतो, त्याच्यामुळे ज्या लोकांनी फिश सॉस आणलेला आहे त्यांनी त्या प्रमाणात वापरावा. फिश सॉसचं प्रमाण मी दिलं होतं अप्रॉक्सिमेटली व्हेजिटेबल स्टॉक, फिश सॉस 1 टेबलस्पून दिला होता. तर हे मी त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे साधारण 1 टीस्पून पेक्षा पण थोडं कमी वापरणार आहे. राईस विनेगर 1 टीस्पून पेक्षा कमी. हा, थोडंसं कमी, आणि तुम्हाला ऍडजस्ट करता येईल नंतर. अलका, राईस विनेगर नसेल तर साधं विनेगर, व्हाईट हो, विनेगर. चालेल चालेल चालेल, फक्त थोडासा, अगदी थोडा घाल. हा. आता हे सगळं आपण गरम करत ठेवायचंय. राईस विनेगरची चव पण तशीच असते का साध्या विनेगर? थोडीशी ह्याच्या आपली अल्कोहोलिक चव असते, थोडीशी, थोडी पंजंट असते ती. चिंच वातुष्ट असते का? काय? चिंच, टॅमरिंड. हा, काय म्हणाल? त्याच्याने वात वाढतं का? नाही, पण चिंचेचं प्रमाण आपण कमी ठेवलंय. चिंचेचं प्रमाण एकदम कमी आहे, आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी त्याला बॅलन्स करणार आहेत. आता आपण बघूया कुठल्या कुठल्या भाज्या आणि त्यांचं काय महत्व आहे. तर आता आपण पहिल्यांदा कटिंग सुरू करू, जे जे लागणार आहे. आणि अजून की जो आमच्याबरोबर कुकिंग करतायत त्यांनी पेस्ट्री शीट्स बाहेर काढल्या नसतील तर पेस्ट्री शीट्स थॉ करायला बाहेर काढा, म्हणजे तुमचे जे आपले क्रुसॉन डव किंवा पेस्ट्री शीट्स. आणि त्याचबरोबर स्टार्ट हिटिंग द अवन, म्हणजे प्री हीट करायचं आहे 400 डिग्री फॅरनहाइटला. ऍट द सेम टाइम आता आपण जेव्हा भाज्या कापणार आहोत. ओके, आता भाज्या चिरताना पहिल्यांदा, आणि ही एक 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 भाजी सगळी आपण नंतर त्या आपल्या या उकळलेल्या सुपांमध्ये टाकणार आहोत. पहिल्यांदा कोबी, आणि कोबी एकदम फाईन जुलियन करायचं आपल्याला. आणि हा साधारण 1.5 कप असेल. तर हलका पाम शुगरच्या पेक्षा गुळ चालेल का? गुळ चालेल, पाम शुगर नसेल तरी गुळ चालेल, किंवा मग अगदीच काही नसेल तर मग पांढरी शुगर. गुळ आहे, गुळ. गुळ तुम्हाला तुमचा कुठल्या प्रकारचा गुळ आहे? आपला इंडियन स्टोअर मधला कोल्हापुरी. म्हणजे पावडर आहे का अख्खा? अख्खा आहे. ओके, हा, मग तेवढ्याच प्रमाणामध्ये टाका. छोटा थोडा टाकेल. अलका,
हा कोबी चिरण्यापेक्षा किसली तर चालेल का? किसली तरी चालेल, पण त्याला पाणी सुटतं. तर ही जी ओके अख्खीची अख्खी कोबी असते ना, ती सुपामध्ये जास्त चांगली दिसते आणि लागते पण. ओके थँक्यू. कारण मग ते पाणी सुटेल आणि मग अशी मऊ लागेल तुम्हाला सुपात. अलका, वेगवेगळ्या रंगाचे कोबी असतात. व्हायलेट कलरचा कोबी असतो, हो. पांढरा कोबी असतो. तर ते सगळी काय चव वेगवेगळी आहे का त्याची? जी रेड रेड कॅबेजची चव जी आहे ती थोडीशी स्वीट असते इन कम्पॅरिझन टू आपला ग्रीन कॅबेज. प्रॉपर्टी सगळ्या सारख्याच, पण ती थोडी sweet असते म्हणून ती सॅलड जास्त चांगली लागते. आणि कुकिंग साठी रेड कॅबेज इज इट टेस्ट इज बेटर. साधारण 1 कप झाला माझा इकडे. आणि थोडासा अजून. आता कोबी हा युजली आपण ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना जनरल पोटामध्ये जळजळ करण्याचा त्रास असतो, तो बऱ्याच वेळेला कोबीचा रस हा त्या काळामध्ये उपयोगी पडतो जास्त. किंवा कोबीचं प्रमाण जर का नुसतं कोशिंबीर करून खाली त्याची, तरी पण युजली कोबी हा पोट शांत करण्याचं काम करतो. खूप जास्त प्रमाणात ऑफकोर्स कोबी गॅसेस आहे. आता भाज्या भरपूर आहेत, तर तू 5 कपाचं जे सूप बनवते त्याच्यात साधारण किती, म्हणजे आता कोबी किती घेणार आहेस तू? आता ह्याच्यामध्ये 1.5 कपाचा कोबी आहे. 1.5 कप. 1.5 कप, अच्छा. कारण तो आतमध्ये टाकल्यानंतर बऱ्यापैकी आतमध्ये इट विल्स. त्याच्यानंतर पुढचं येतं आपलं गाजर. गाजराला पण आपण जुलियन कट करायचंय. गाजर किती आहे का? गाजर साधारण 1/4 ते अर्धा कप. म्हणजे किती आहेत? 3 आहेत का साधारण? साधारण माझ्याकडे एकच गाजर आहे. एकच. किती कॅरेट्स घेतली? नाही, कप वाईज ती म्हणाली की 1/2 to 3/4 कप एवढं तुझं हे झाल्यावर, डाईस झाल्यावर. सायली, हे रेकॉर्डिंग नसणार का ग? काय रेकॉर्डिंग Recording. होत आहे, रेकॉर्डिंग Okay. होत आहे, रेकॉर्डिंग असणार. ओके ओके थँक्यू. गाजराचं पण आपण आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडं अर्ध हवं असेल ते तसं. पण मला साधारण सुपामध्ये गाजर आय लाईक इट क्रंची आहे. जेवढं अख्खच्या अख्खं दिसेल ना ते जास्त छान पण दिसतं आणि दाताखाली आलं की ते अजून इट बिकम्स टेस्टी आहे. असे उभे उभे काप करायचेत का? हा. आता कोणाकडे अजून काय काय बाकीचे वेगवेगळे काय प्रकार होणार आहेत जरा सांगितलं तरी चालेल. एका वेळेला आपलं चॉपिंग चाललंय म्हणजे याच्या व्यतिरिक्त का ह्याच्या व्यतिरिक्त काय युजली ट्रेडिशन असतं किंवा कोण काय बनवतं बिसाइड्स आपल्या नेहमीचे स्टँडर्ड गोष्टी असतात ना ते सोडून. माझी स्टँडर्ड गोष्ट म्हणजे एक कांदा असतो. हो ओके. मग तो कुठल्याही नाही मग तो कुठल्याही प्रकारचा असू देत, लाल असो का लाल किंवा पिवळा असो, नाही तर मी हिरवा पण घालते, कांद्याची पात. ओके. अलका, कांदा केव्हा घालायचाय? कांदा ह्याच्यामध्ये नाहीये, कांदा सुपात नाहीये. हो, तू लाल कांदा काहीतरी सांगितलं. लाल कांदा हे आपल्या स्टार्टर साठी आहे. आपण जे फिंगर फूड करणार आहोत ना त्याच्यासाठी आहे. आणि आवोकाडो? आवोकाडो पण त्याच्यासाठी आहे. सूप माझा आता हळूहळू गरम आहे, उकळायला सुरुवात झालेली आहे, स्टीम व्हायला लागलं. आणि ह्याच्यात आपण अजूनही कुठेही मीठ घातलेलं नाही. मिठाचं प्रमाणच लागत नाही याला. म्हणजे आपल्या ग्रीन बीन्स. आमच्याकडे थँक्सगिव्हिंगचं जेवण मुलं करतात सगळी. माझी मुलं 3 मुलं आणि माझ्या भावाची 2 मुलं, अशी 5 जण मिळून करतात. आणि सगळं करतात, अगदी ब्रेड पासून सगळं स्वतः बनवतात. त्यांच्या फेवरेट डिश मध्ये स्वीट पोटॅटो असतं, स्वीट पोटॅटो कॅझरोल.
Casserole, yeah. हम्म. तर ते ग्रीन बीन्स पण आपण थोड्याशा तिरक्या तिरक्या कापायच्या. तर ग्रीन बीन्सचं कपान पण अर्धा कप आहे. आपल्या बेल पेपर कलर बेल पेपर टाकले तर चालतील का? कलर बेल पेपर ह्याच्यामध्ये नाही चालणार, ह्याच्यामध्ये थोडासा उग्रवा असेल तुपाला आणि ते नंतर ना मुशी होतात फार. हा. पानं नाही ना टाकली अजून आपण लेमनची? नाही, लेमनची पानं तुम्ही त्याच्यामध्ये आता टाकली तरी हरकत नाही, तुम्हाला मिळाली असतील ना तर लेमनची पानं त्या स्टॉक बरोबर बॉईल करा. नाही तर मग पिळू का थोडं लाईम? हा, नंतर लाईम पिळू नकोस अजून, कारण ते आपल्याला ऍडजस्ट करता येईल, शेवटी टेस्ट घेऊन ऍडजस्ट करता येईल. हा, नाही मी ते व्हाईट विनेगर घातलंय ना, त्यामुळे थोडं आंबटपणाला लागेल कदाचित. हा, तर ह्या 3 भाज्या झाल्या. आता आपली जी सगळ्यात महत्वाची भाजी आहे आजची ती म्हणजे मशरूम्स. आता ह्या सुपासाठी मशरूमच का निवडलं जातं किंवा मशरूमचं ओव्हरऑल सुपासाठी महत्व काय, तर पहिली गोष्ट म्हणजे मशरूम हे बाकीच्या भाज्यांसारखं, जसं बाकीच्या भाज्या छान क्लोरोफिलचा वगैरे वापर करून सूर्यप्रकाशामध्ये त्यांचं अन्न तयार करतात, तसं मशरूमचं नाहीये. मशरूम बेसिकली इट ग्रोज ऑन द होस्ट. तर त्याचं जे महत्व आहे ओव्हरऑल आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन मध्ये म्हणा किंवा त्याचं ओव्हरऑल त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघायला गेली तर मशरूम इज समथिंग विच इज मोर डिटॉक्सिफाईंग फॉर द बॉडी. म्हणजे त्याचं महत्व सगळ्यात म्हणजे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स ऍब्झॉर्ब करणं आणि ते त्या शरीराच्या बाहेर टाकून देण्याचं काम जे असतं ते मशरूम्स करतात. त्याचबरोबर मशरूम हे व्हेरी हाय इन झिंक, झिंकचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं, त्याच्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी. त्याचबरोबर B2 म्हणजे रायबोफ्लेविनचं प्रमाण त्याच्यात असतं, त्यामुळे इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने थंडीच्या दिवसांमध्ये मशरूम हा उपयोगी प्रकार आहे. पुरुषांसाठी तर मशरूम ऍक्च्युली दे आर व्हेरी व्हेरी हेल्पफुल ओव्हरऑल, पण इम्युनिटी वाढवण्याचं जे काम असतं ते मशरूम करतं. By the way, Kenneth Square in Pennsylvania is the mushroom capital of the world. हे हल्लीच मला कळलं. Oh, yes, yes. Which is near Longwood Absolutely. Gardens. एक अगदी छोटंसं गाव आहे, but yes. काय ना? Kenneth Square गावाचं नाव. Kenneth Square, yeah. Yeah, it's the mushroom capital of the world. आणि मशरूमचा एक मजा म्हणजे आपण कधीही मशरूम्स धुवायचं नाही डायरेक्ट. हो, तुम्ही पाण्याखाली आपल्याला धुवायची सवय असते, सो मशरूम कधीही पाण्याखाली धुवायचं नाही, ते गुळगुळीत होतात. त्याचं कारण असतं की मशरूम्स आर एक्स्ट्रीमली पोरस. तुम्हाला आता तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर बघायचा प्रयत्न केलात ना, मशरूम्स खूप पोरस असतात, कारण ते त्या ओल्यावरतीच जगतात किंवा वाढतात. तेव्हा त्याच्यामुळे पाणी जेव्हा तुम्ही त्याच्यावरती धुण्याचा प्रयत्न करता डायरेक्ट, त्यावेळेला ते पाणी असं स्पंजासारखं ऍब्झॉर्ब करतं आणि दॅट इट बिकम्स मुशी अँड डार्क. त्याच्यामुळे मशरूम हे नेहमी ओल्या कपड्यानी किंवा ओल्या टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं. हे कुठल्या प्रकारचे आहेत ते मशरूम? सिम्पल बटन मशरूम्स आहेत. ओके ओके. आणि तू देठ नाही काढत त्याची? देठासकट घेतलं. तर ब्राऊन जे असतात मशरूम्स ते हे असतात जास्त ते आर मोर मीटी असतात ते जास्त. पोर्टोबेलो ना. हा, दे आर मोर हेल्पफुल फॉर ग्रिलिंग. हे मी घेतलेत. त्याच्या काही लोकांना सुपामध्ये थोडेसे असे अख्खेचे अख्खे आवडतात. आय लाईक इट स्लाइस, म्हणून मी ते स्लाइस केले. छोटे मशरूम्स असतील तर तुम्ही अर्धे क्वार्टर तसेही टाकू शकता. आणि मशरूमचं प्रमाण किती आहे? मशरूम साधारण मी घेतले आहेत 1 कप, म्हणजे एका पॅक जर का 1 कप घेतले ना, एकापेक्षा थोडे जास्त घेतले. याच्यात कॉर्न किंवा वॉटर चेस्टनट्स टाकले तर चालते? हो, वॉटर चेस्टनट ऍक्च्युअली टेस्ट इज गुड. म्हणजे कॉर्नपेक्षा पण वॉटर चेस्टनट्स एक वेगळी छान क्रंच असते. ते वॉटर चेस्टनट ते इंडियामध्ये समुद्र मेथी मिळायचं तसं असतं का ग? वॉटर चेस्टनट्स आर व्हेरी, त्याला काय असं काय म्हणतात, त्याला असं रोस्टी फ्लेवर असतो, अर्थी फ्लेवर असतो त्याला. हो हो हो. 1 कप घेतलेस ना मशरूम? हा, मशरूम्स 1 कप घेतले. ह्याला थोडस गरम व्हायला वेळ लागतोय. तुमच्या सगळ्यांचं उकळून झालंय का?
मशरूम चाललेत पण तुझं होऊ देत पुढे, आय विल कॅच अप. मी कापून ऍक्च्युली मी या साईडला ठेवून मी इकडे ट्रान्सफर करू शकते. हा, इट इज बॉइलिंग ऑलरेडी दाखवते. अलका, आपल्याला हरिअप्पच करावं लागणार आहे कारण अजून 2 रेसिपीज करायच्या. सो आता या सुपामध्ये बेसिकली मी माझे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकते. तू आता त्या भाज्या पण टाकलेस काय त्याच्यात? तर सगळं टाकणार आहे. भाज्यांबरोबरचे माझे हे कापलेले सगळे इन्ग्रेडियंट्स. आणि अजून मी कोथिंबीर टाकलेली नाहीये. कोथिंबीर आणि टोमॅटो सगळ्यात शेवटी टाकायचं. आणि मी एका साईडला ऍक्च्युली सिन्स आपल्याकडे वेळ कमी आहे तो मी ऍक्च्युली गॅसवरती भिजेल त्याच्यावरती बॉईल करत ठेवते. अलका, थाय बेसिल थाय मिरची घातली तर चालेल ना? थाय मिरची त्याच्यामध्ये घालायची पण मला मिळाली नाही काल. ठीक आहे. अलका, सेलरी घातलीस ना? सेलरी याच्यामध्ये नाहीये. नाहीये का? ओके. सेलरीचा रेसिपी आपली वेगळी आहे. ओके. सो आता मी हे ट्रान्सफर करून माझ्या रेग्युलर गॅसवरती ठेवते आणि मग नंतर परत याच्यामध्ये ट्रान्सफर करेन. टोमॅटो टाकलेस? नाही, टोमॅटो नाही. गॅसवरती जरा पटापट उकळेल. आता तोपर्यंत आपण सेकंड रेसिपी जी आपल्याला स्टार्टर्सची करायची त्याची सुरुवात आपण करू. माझा ओव्हन इट्स ऑलरेडी हीटिंग. आता आपली स्टार्टरसाठी लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये कांदा, आपली हिरवी मिरची, सेलरी, गर्बांझो बीन्स, आपला अवोकाडो. नंतर दिस इज व्हीगन मेयो. तुम्ही रेग्युलर मेयो पण वापरू शकता. मी अंड पण खात नाहीये त्याच्यामुळे मी व्हीगन मेयो वापरलाय. व्हीगन मेयो इज मेड आयदर विथ चिकपीस किंवा इट इज ऑल्सो मेड विथ सोयाचा मीट. आणि दिस इज ऑप्शनल. मला मध्ये होती रेड बेल पेपर म्हणून मी ते रेड बेल पेपर वापरणार आहे. सो लेट्स स्टार्ट कटिंग. याचं नाव काय या रेसिपीचं? This is morsels. This is chickpea avocado morsel. तर हे मी कॅन अवोकाडोज घेतले. त्याचा अप्रॉक्सिमेटली लेट मी सी द प्रमाण आहे त्याचं घेतले तर घेऊन ठेवलेलं आहे इकडे. हा, ते घेतले 1 कप. आणि हे ऑर्गॅनिक चिकपीस घेतले. तुम्ही बॉईल करून घरी पण वापरू शकता. त्याचबरोबर सेलरी आणि सेलरी फाईन चॉप करायची. बरं, सेलरी पण बऱ्यापैकी फायबर असल्यामुळे कूलिंग पण असते बॉडीला. त्याच्यामुळे सेलरीचा ज्यूस हा युजली थंडीच्या दिवसामध्ये रेकमेंडेड नाहीये कारण ते बऱ्यापैकी कूल करतं आपल्या बॉडीला, बऱ्यापैकी थंड करतं. सेलरी किती घ्यायची? सेलरी साधारण 1/4 कप घ्यायचे आणि फाईन कप एकदम फाईन चॉप करायचं. माझा आवाज झालेला आहे ऑलरेडी प्रीहीटेड, विच इज ग्रेट. म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स करता येतात आपल्याला. हे अगेन दिस इज अ व्हेरी व्हेरी बेसिक रेसिपी. आणि हे तुम्हाला रेग्युलर आपण जेव्हा स्टफिंग जेव्हा वापरतो तेव्हा इन्स्टेड ऑफ युझिंग आपला जे शीट्स पेस्ट्री शीट्स आपण वापरणार आहोत किंवा जे क्रुसॉन डो वापरणार आहोत त्याच्याऐवजी यू कॅन यूज द ब्राऊन टॉर्टियाज, ब्राऊन राईस टॉर्टियाज बेसिकली. किंवा मग नुसत्या कॉर्नच्या टॉर्टियाज असतात त्या वापरल्या तरी चालतात. दॅट इज अ ग्रेट चॉईस फॉर द लंचेस.
तू आता काय कांदा कापते काय? हा. कांदा किती पाहिजे? कांदा साधारण जेवढा सॅलरी तेवढाच कांदा. तर फक्त जस्ट टू मेक शुअर कांदा टाकायच्या आधी थोडंसं हे जे आपले जे चिकपीस आहेत ना त्याला मी थोडंसं मॅश करून घेते. काय केलंस? मॅश करते त्याला. गागरबांचं बीन्स? हा, गर्बांचं बीन्स थोडंसं लाईट मॅश करायचंय जस्ट त्याला स्टफिंग येण्यासाठी म्हणून. सूप उकळू दे ना अजून. ओके, आता कांदा एकदम बारीक चिरायचा आपल्याला. कारण तो त्या पिकअप फूडच्या खूप असा जाडा झाला असेल कांदा तर इट डझंट टेस्ट दॅट ग्रेट. आणि ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन इज टू ऑल्सो ऍड क्रॅनबेरीज, ड्राय रेझिन्स, प्लस तुम्हाला ऑलिव्ह टाकायचे ऑलिव्ह टाकू शकतो आपण. कांदा किती ग? कांदा जेवढा सॅलरी तेवढाच कांदा. आणि मी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे बेल पेपर घरी होता, सो आय एम जस्ट गोइंग टू यूज द बेल पेपर. एनी कलर और एनी कलर इज फाईन. रेड थोडं स्वीट असतं. आणि हे मुलांच्या लंचेस साठी खूप चांगला प्रकार आहे हा. म्हणजे त्या पेस्ट्री आपण वापरतो ती गोष्ट वेगळी, पण त्याच्याऐवजी जसे टॉर्टियाज जर का वापरले ना तर, आणि हे लो फॅट म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे हे जे लोक वेट लॉस साठी प्रयत्न करतात किंवा मॅनेज करतात ब्लड शुगर्स त्यांच्यासाठी पण हे उपयोगी पडतं. घालू ना त्याच्यात? हा. आता ह्याच्यामध्ये हे जे व्हिगन मेयो होतं माझ्याकडे, सो व्हिगन मेयो मी 2 टेबलस्पून टाकते. मी हे पनीर असतं ना, आपले पनीरचे थॉ केलेले काही क्यूब्स थोडेसे असे दुधामध्ये फिरवले तर त्याचं पण छान मायो सारखी टेस्ट असणार. हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. ह्याला मेयोला फक्त थोडा टार्टनेस असतो. मेयो किती? 2 टीस्पून ना? 2 टेबलस्पून. आणि अगेन ह्याच्यामध्ये पण मी अजून मीठ टाकलेलं नाही. आणि अलका, जर मेयो आवडत नसेल तर थोडंसं कुठलं तरी दही वापरलं तर चालेल? हा, म्हणजे तुम्हाला फेटा चीज किंवा सावर क्रीम चालतं. फेटा चीज गोज व्हेरी सावर क्लोज. क्रीम. ओके ओके. आणि मी थोडंसं मला स्पायसी आवडतं म्हणून थोडं स्पायसी टाकते त्याच्यात. दहीनी पण वापरू शकतो का? दहीने वापरू शकता. स्वीट तुम्हाला तिळाची सवय आवडत असेल तर नक्कीच. आणि थोडेसे सिलांट्रो टाकते त्याच्यात. सूप माझं बऱ्यापैकी उकळतंय. चांगलं उकळलंय. आता सूप जर का उकळत असेल ना तर मेक शुअर की ते थोडं कमी गॅसवरती, मंद गॅसवरती ठेवायचंय. सिमर करून द्या त्याला.
आणि ह्याच्यातच मी आपले ते स्टफिंग तयार केलंय. त्याच्यामध्ये थोडंसं सिलांट्रो, पार्सली थोडीशी स्ट्रॉंग जाते या अलका थाय recipe बेसिल मध्ये. घातलं तरी चालेल ना ग? थाय बेसिल, काय थाय बेसिल. थाय बेसिल सुपामध्ये चालेल ना? ओके. आज अशी गंमत आहे मस्त. की आज जवळपास सगळ्या बायकाच जॉईन झाल्या आहेत. कोणी कोणी पुरुष नाही ना? नाही नाही, हे आहेत ना. हा. एक दोन जण आहेत, पण बहुतांशी बायकांचाच आवडीचा विषय आहे हा. हा, बायकांच्या आवडीचा आणि पुरुषांच्या खाण्याचा. अंजलीताई नशीबवान आहेत, त्यांच्याकडे मुलं थँक्सगिव्हिंगचं जेवण करणार हो आहेत. ना. हो. आमच्याकडे आठवडाभर आधी मी सुट्टी घेतली या आठवड्यात. आणि त्या दिवशी Preparation. आम्ही हाताखाली असतो त्यांच्या, हे चिरून दे, ते धुवून दे, ते करून दे. हो, म्हणजे तुम्ही सुशेफ आहात. हा, आम्ही आपले असिस्टंट. ऑफकोर्स. कोथिंबीर ते ह्याच्यामध्ये घातलीस ना आता? हा, कोथिंबीर त्याच्यात घातली. आता हे स्टफिंग तयार झाले आपले. Alright, so let me move this. आता आपण स्टॅक करू शकतो आपले pastries. हो, एक गोष्ट राहिली आपली सुपाची. आता सूप या स्टेजला आहे. तू This is गॅस how it is बंद नाही looking ना like. केला सुपाचा अजून? नाही नाही नाही, सिमर वरती टाकले मी आता. एकदम लो गॅसवर ठेवलंय. बरं. आता त्याच्यामध्ये टोमॅटो हाफ करून टाकायचा. टॅमॅटो हाफ करून? हा, म्हणजे आपले जे चेरी टोमॅटोज आहेत ना, ते अर्धे करायचे. लुक्स गुड अलका. खूप ते टेस्टी लागतं, पटकन होतं आणि सूप ते. नाही, सूप म्हटलं लुक्स व्हेरी गुड. तेच म्हटलं, टेस्टी पण लागतं आणि लवकर पण होतं. छान छान. अलका, आपण जर स्वीट अँड सॉवर एशियन ते सॅलड घेतलं तर ते पण साधारण ह्याच भाज्या असतात त्याच्यात. सो एक्झॅक्टली. तर ह्याच्यात तीळ थोडेसे घातले तर? ते म्हणून ते म्हटलं, ताहिनी पेस्ट टाकू शकता तुम्ही सुपात. ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, दोन्ही ह्याच्यामध्ये. हा. कारण असं एनी व्हेरिएशन यू कॅन डू, व्हॉट एव्हर व्हेरिएशन यू वुड लाईक टू. मी आता जेवायला येणार आहे तुझ्याकडे अलका. या. ओके, आता आपण पेस्ट्रीज फिल करायला घेऊ. एक गोष्ट राहिली अजून, अवोकाडो. अवकाडो ह्याच्यातच जाणार आहे ना ग? हा, अवोकाडो ह्याच्यात जाणार आहे. अलका, पेस्ट्री कुठून घ्यायची का? कुठे पेस्ट्री घ्यायची? शीट्स मी ह्याच्यातनं आपल्या जनरल हा. ग्रोसरी मधनं घेतलाय. ओके 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 ग. मी कॉस्कोतून आणलं. क्रुसॉन्टचं ना? क्रुसॉन्ट मी आणलंय, पण ते त्या दिवशीसाठी लागणार आहे. दॅट्स गुड. अवकाडो मॅश करून घ्यायचं का कापून? अवोकाडो जस्ट सॉफ्ट असेल तर त्याच्यात डायरेक्ट टाकलं तरी चालेल, ते मिक्स होणारच आहे. माझं जरा कडक आहे. सगळ्यात शेवटी टाकायचं. टोमॅटो या. सूप आपलं ऑलमोस्ट झालंच, ऑलमोस्ट रेडी. आता अवोकाडो टाकल्यानंतर आय एम जस्ट ऍडिंग अ लिटल बिट ऑफ सी सॉल्ट आणि थोडंसं ब्लॅक पेपर. चांगलं मिक्स झालं आता हे.
तुम्ही चव घेऊन बघू शकता याची. तुम्हाला मीठ हवं असेल तर मीठ टाका. आय डोंट प्रिफर टू ऍड मोर सॉल्ट. ओके, नाव कम्स द पार्ट फॉर फिलिंग. आता याच्यामध्ये पेस्ट्री शीट्स ना आपण आता तुमच्याकडे मला असं वाटतं अंजली तुझा क्रुसॉन डव आहे राईट? हो. हा, सो क्रुसॉन डव असेल तर माझं पण हा असंच होणार आहे जसं तुझं आहे, फक्त माझं इट्स इन द स्क्वेअर फॉर्म. तर ह्याचे 3 तुकडे करणार आहे मी. तुझे पण क्रुसॉन डवचे जर का स्क्वेअर असतील सो मेक 3 पीसेस फर्स्ट. बर. आणि त्या तिघांचे परत 3 वेगवेगळे भाग करायचे. असे टोटल एका याच्यामध्ये 9 शीट्स होतील. 9 तुला टोटल मिळतील. ते थोडस आता तुझं सॉफ्ट असेल तर अशी क्रुसॉन डव असल्यामुळे इट विल बी लिटिल सॉफ्टर. माझा थोडा अजून हार्ड आहे, त्याच्यामुळे त्याला मला जरा पसरवायला लागेल त्याला. तर ह्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आपलं. आणि स्टफिंग करून त्याला असं जोडायचंय. जसं आपण पोटली करतो ना. ओके, माझ्याकडे ते नाहीये पण माझं आता हे स्टफिंग झालंय. हा, तुम्ही टॉर्टियास असतील तर टॉर्टियामध्ये वापरा. त्या सुद्धा वापरता येतात ग. कशामध्ये? ह्या नाही ना पेस्ट्रीच्या ऐवजी हो. नाही, पेस्ट्रीच्या ऐवजी टॉर्टीला पण वापरता येतात. हो, टॉर्टिया फिश पण वापरता येतात. ओ, म्हणजे हे सेम स्टफिंग तुम्ही टॉर्टियास मध्ये टाकू शकता. ओके, म्हणजे छोटे छोटे टॉर्टिलाज असतात त्याच्यामध्ये. आणि मग ते तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करून यू कॅन सर्व्हिस ॲज अ स्टार्टर. ओके, गुड आयडिया. इनफॅक्ट तुमच्याकडे जर का स्कूप्स असतील ना, टॉर्टियाचे चिप्स स्कूप्स असतात ना, हो, त्याच्यामध्ये पण हे भरू शकता. ओ, व्हेरी गुड, इट्स अ गुड आयडिया. फक्त त्याच्यावर स्कूप्स भरताना जस्ट मेक शुअर की तुम्ही क्रॅनबेरीज वगैरे असं काहीतरी स्टफ करताय, तर ते दिसायला छान दिसतं जास्त. हे एअर फ्रायर मध्ये करता येईल का ग? एअर फ्रायर मध्ये ना ते कडक राहतं, म्हणजे असं इट डझंट टर्न आउट सेम ॲज ओव्हन. मी जास्त नाही टाकणार आहे, 3-4च टाकणार आहे, जस्ट टू सी किंवा शो रादर, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. बराच आणि ह्याच्यावरती आपला रेड सॉस किंवा अवोकाडोचा सॉस जरी केला ना तरी टेस्ट इज व्हेरी गुड. तर यात मी 3 बेक करते पटकन. किती वेळासाठी करायचं बेक? हे साधारण 18 मिनिटं, 17 ते 18 मिनिटं. बरोबर. आणि टेम्परेचर किती ठेवायचं? टेम्परेचर 400 डिग्रीज. ते माझा ऑलरेडी प्री हीट झाला होता. अगं अलका, टोटल किती होतात हे तुझ्या सगळ्यात? एका शीटचे म्हणजे तुम्ही आपली जी पेस्ट्री शीट मी तुम्हाला दाखवते. दाखव पेस्ट्री. ही जी पेस्ट्री शीट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 शीट्स असतात.
ह्याच्यावर एक शीट आहे ह्याच्यात, हम्म. तर एका शीट मध्ये आपले 9 होतात, म्हणजे ओके. टोटल पेस्ट्री शीट ह्याच्यातनं 18 होतात. पण आणि तू दे आर जसं प्रिटी घेत हेवी, म्हणजे खाताना बऱ्यापैकी हेवी असतं ते. आणि पण तू पेपरिश घेतलेस फॉर्म ते ग 18 होणार का? पेपरिश हे फॉर्म पेपरिश फॉर्मच्या शीट्स आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. So, आता मी हे बेकिंगला ठेवते. आवाकडे सॉस मध्ये काय काय घालायचं? एक मिनिट हा, मी सांगते. अंजली, तुझं हा. कुठपर्यंत झालं? तुला स्पॉटलाइट केलंय. अगं, माझे 3 झालेत करून आणि माझे ना असे डायगोनल शेपचे ऑलरेडी प्रिकट होते. अरे परफेक्ट. त्यामुळे तुला मी माहिती जमेल कुठली तसं झाली असेल. हा. त्यामुळे छान करंजा होणार आहेत आता तुझ्या. ओके, आता आपला सगळ्यांचा आवडता प्रकार, ज्याच्यात साखर नाही आहे. अंजली टेम्परेचर सांगितलं नाही तू, किती याच्यावर ठेवायचं? 350? टेम्परेचर 400. 400 सॉरी. तो आता शेवटचा आपला जो प्रकार आहे डिझर्टचा. लेट्स सी, आधी आपण एकदा सुपाची चव घेऊन बघू. किती मिनिट? साधारण 15 ते 18 मिनिटांमध्ये होतं ते. म्हणजे तुम्हाला लालसर आपण एकदा चेक करू 15 मिनिटांनी. म्हणजे सूप पण बऱ्यापैकी झालंय. इट्स ऑलमोस्ट टेंडर. व्हेजिटेबल्स आर लुकिंग गुड. चेंज झाला कलर त्यांचा. सुंदर झालं. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरनं करताना टाकणार आहे. कशाला सूपला टाकते काय? हा, ते जेव्हा सर्व करू ना आपण तेव्हा एकदा फक्त टेस्ट करून बघा. पण तू याच्यात मीठ मुळीच नाही टाकलंस. अजिबात टाकलं नाहीये. जसं लागणार आहे तसं टाकायचं. म्हणजे वरतून टाकायचं का लागेल तसं? अगदी थोडं आधी टेस्ट करून, कारण व्हिनेगर आणि याचं सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी मीठ असतं. ज्याला जेवढं लागेल तसं वरतून लागेल तसं. म्हणजे आपण चहाला करतो साखर लागेल तशी घाला तसं. हा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला लिंबू हवाय, कारण मला व्हिनेगर माझा कमी पडलाय. लिंबू आणि व्हिनेगर दोन्ही टाकणार आहे. हे चायनीज हॉट अँड सावर सूप सारखं दिसतंय ग. हा, एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये मशरूम जास्त असतात. बरोबर बरोबर. हे सगळ्यात शेवटी ज्यांनी लेमनचे लाईम लीव्ह ज्यांच्याकडे आहेत ना, त्यांच्या सुपाचा नॅचरली त्याला आंबटपणा येईल. तर ह्याला मी आता सुपात फक्त थोडा लिंबू टाकते. सूप ओव्हर बॉईल झाले की त्याची प्रॉपर्टीज कमी होतात का? You should not be boiling the soup for too long. ओके, थँक्यू. कारण कुठलाच पदार्थ नाही, सूपच असं नाही, पण कुठलाच प्रकार एकदा शिजलं की ते पहिल्या उकळीचं म्हणतो ना आपण, पूर्वी पण म्हणायचो पहिल्या उकळीचं खा. सो दिस इज रेडी. सो हे मी झाकून ठेवते. आपण जेव्हा सर्व करू तेव्हा दाखवते. आता आपला शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे आपला डिझर्ट. डिझर्ट एकदम सोपा आहे बनवायला, एकदम म्हणजे अगदी सोपा आहे. आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं बरेच जण बनवत देखील असतील रादर. आता ह्याच्यामध्ये मुख्य सगळ्यात महत्वाचा जो प्रकार आपण घेतला डिझर्टसाठी, याला साखर नाही अजिबात. तर डेट्सचा आपण बर्फी, डेट्सचे डिझर्ट खातोच आहे, तर त्याला थोडासा वेगळा ट्विस्ट द्यायचा आपण. सो कसं करायचं ते, तर ह्याच्यामध्ये मी मेड्यूल डेट्स घेतले. आणि त्याची मेन मुख्य म्हणजे हे डेट्स घेण्याचं कारण असेल तर डेट्स आर
ज्या लोकांमध्ये आयर्नची कमतरता आहे किंवा ब्लड बिल्डिंग प्रॉपर्टीज ज्यांना आवश्यक आहेत किंवा रक्त वाढवण्याचं जे काम आहे हे युजली डेट्स करतात. आणि ह्या प्रकारचे डेट्स हे जास्त फ्लेशी असतात. त्याला अशी एक म्हणजे कॅरमल चॉकलेट कसं असतं तशा प्रकारची चव असते. इट्स व्हेरी हेल्थी ओव्हरऑल टू इट. फायबर जास्त असतं, ज्याच्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी डेट हे उत्तम त्याच्यावरचा तोडगा असतो. आणि तुपात तळलेलं बेसिकली. आणि हे पीटेड डेट्स घेतलेत मी. ह्याच्यामध्ये साधारण 4 आणि 4 8 10 साधारण 10 डेट्स घेतलेत. आता मी हे वापर करणार आहे आपल्या फूड प्रोसेसर मध्ये. आधी मी तुम्हाला दाखवते की मी काय काय टाकते फूड प्रोसेसर मध्ये. सो हे डेट्सला फक्त थोडं ओपन करून घेते. आणि ही अगदी पटपट होणारा प्रकार आहे हा. त्याच्यात नाही तूप घातलेलं काही म्हणजे काहीच घालणार नाहीये मी. नंतर त्याच्यामध्ये दालचिनी घालायची आपल्याला. त्याच्यामुळे मी सायगॉन दालचिनी घेतली आहे. त्याचबरोबर हे ड्राईड ऍपल्स आहेत. आणि थँक्सगिव्हिंग म्हटलं की ऍपल हे आलेच पाहिजे. ऍपल किंवा वॉलनट्स, पिकान्स प्रकार युजली पंपकिन. तर त्याच्याऐवजी मला काल ड्राईड ऍपल्स मिळाले. सो आय एम युझिंग ड्राईड ऍपल्स. साधारण हे 1 ते साधारण पाऊण कप असावेत. सॉरी, नॉट पाव. काय काय घातलं सालका? डेट्स डेट्स टाकले आणि हे ड्राईड ऍपल्स टाकले. हा. ड्राईड ऍपल्स पेक्षा तुम्हाला ऍप्रिकॉट्स आवडत असतील ऍप्रिकॉट्स टाका. पण ऍपल्स जरा एक वेगळी चव या पर्टिक्युलर फेस्टिव्हिटीच्या वेळेमध्ये होते. त्याच्याबरोबरीने वॉलनट्स घेतलेत. वॉलनट हाऊस आहेत. जेवढे ऍपल्स आहेत तेवढेच म्हणजे साधारण कपभर वॉलनट्स घेतलेत. आणि सिनेमन पण. सिनेमन पण येस. साधारण कपभर वॉलनट्स आहेत. आणि माझा दिस इज अगेन हे मी त्या रेसिपीमध्ये टाकलं नव्हतं, पण हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. कुठलाही युजली स्पेशली फेस्टिव्हिटीजच्या वेळेला आय लाईक टू इन्क्लूड गुलाबाच्या पाकळ्या त्या ओव्हरऑल गोडांमध्ये. श्रीखंडामध्ये पण गुलाबाच्या पाकळ्या छान लागतात. गुलाबजाम मध्ये छान लागतात. तर ह्याच्यामध्ये मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहे. ते पॅकेट दाखवशील का? हे कुठे या, या, मिळतं? sure. ट्रेडर जोस हे मध्ये? ट्रेडर जॉस मध्ये मिळतं किंवा हे अमेझॉन वरती पण अवेलेबल आहे. काय म्हणतात त्याला? रोज टनकोर फूड्स रोज पेटल्स एडिबल बघायचे. एडिबल. ओके. आता म्हणजे माझ्या किचन मध्ये माझ्या हाताला सगळा गुलाबाचा वास लागला. हो, दॅट्स नाईस. ओके, आता हे सगळं मी टाकणार आहे फूड प्रोसेसर मध्ये. आणि त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 1 टीस्पून एवढी सिनेमनची पावडर टाकणार. त्याच्यात वेलची नाही ना ग घातलीस? नाही, याच्यात वेलची नाहीये. सिनेमन असेल ते शक्यतो वेलची नका घालू. हा हा. आणि त्या ऍपल क्रिस्प त्याला एक असा वेगळा थँक्सगिव्हिंग स्टाईलचा फॉल टाईपचा वास येतो आणि चव येते. ह्याच्यापेक्षा माझ्याकडे रोज पेटल्स नाही आहेत, पण माझ्याकडे केवडा एसेन्स आहे. त्याचा ड्रॉप केवढा एसेन्स पण चालेल. चालेल. फक्त फिरवते मी. तर मला उत्सुकता आहे की या सगळ्याच अलका काय लाडू बनवणार आहे का? काय झालं? हे सगळ्याच आपण लाडू बनवणार आहोत. Alka, how about pumpkin spice? पंपकिन स्पाइस सकाळीच मला विचार आला होता. सकाळीच ऍक्च्युली मी विचार करत होते की आय शुड ऍड पंपकिन स्पाइस, पण मला काल मिळालं नाही ते. म्हणजे काल रात्री मी आळशीपणा केला रात्री जायचा.
ओके, सो हे स्टफिंग तयार झालं आपलं. डिंकाच्या लाडवासारखं दिसतं. तर ह्याच्यामध्ये मी ते सिनेमन टाकते. साधारण 1 टीस्पून एवढं टाकलंय. आणि दालचिनी असं आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की दालचिनी ही ब्लड प्रेशरसाठी अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या दिवसांमध्ये चहा दालचिनी टाकणं किंवा दालचिनी वापर, ओव्हरऑल दालचिनीचा चहा जस्ट नुसताच दालचिनीचा, बाकी काही नाही त्याच्यात. अलका, हा, असं सिमिलर मी डेट अँड नट बॉल्स करते. हो हो, एक्झॅक्टली तेच म्हटलं, कॉमन रेसिपी. फक्त त्याच्यात ऍपल्स टाका, ऍपल्सने एक वेगळी टेस्ट येते त्याला. नाही, डेट अँड नट बॉल्स मध्ये राईस क्रिस्पीज पण आहेत. हा, तर ते क्रंची होतं त्याने. मी फिग्स आणि आमंड फ्लावरचे बॉल्स करते. हा, आल्मंड फ्लावर इज ऑल्सो अ गुड ऑप्शन. आणि या दिवाळीत माझ्या नंडेनी पाठवले होते अशाच प्रकारचे बॉल्स ह्याचे, तर त्याच्यात तिने खसखस लावली होती वरून. त्याच्यामध्ये आता हे आपण जेव्हा बॉल्स तयार करू ना, तेव्हा वेन यू आर सर्विंग इट स्पेशली फॉर थँक्सगिव्हिंग, तर ते ट्राय टू डिप देम इन द कोको पावडर. कोको पावडरला डिप करून वरनं तुम्हाला छोटीशी एक क्रॅनबेरी लावायची अँड सर्व इट विथ द स्लाइसेस ऑफ रास्पबेरीज, स्ट्रॉबेरीज आणि व्हिप क्रीम. वाव, हे तर फेरो रोशेला कॉम्पिटिशन देणार आहेत. सायली, तू खसखस मध्ये रोल केले म्हणतेस ना, तसं मी ड्राय कोकोनट मध्ये ते बॉल्स रोल करते. हो, ते पण मस्त लागत असते. नाईस टिप्स फ्रॉम एव्हरीवन. थँक्स. नाही, हे तुम्ही नक्कीच करणार आहे. आणि म्हणजे खरंच चॉकलेट ऑल्टरनेटिव्ह मस्त आहे. हो, आणि कोको फार छान लागतात. कोको पावडर, कोको पावडर माझ्याकडे असेल तर मी बघते, एक सेकंड. आणि भरपूर काही त्याच्यामध्ये नाही, शुगर आहे, सगळं नॅचरल आहे ऑफकोर्स. Alka, one quick question. रिफाइंड शुगर नाहीये. Alka, one quick question. This cocoa powder from Trader Joe's, it says unsweetened, and it's pretty on the side of bitterness, I would say. Yes, exactly. So that bitter actually masks as the sweetness. एक सेकंड, माझ्याकडे आहे बघा. अलका, ते आपण जे रोज पेटल्स घातलेस आतमध्ये, त्याच्याऐवजी सगळं घालून जर हे जे बॉल केले ते रोज पेटल्स मध्ये जर आपण हे केले तर म्हणजे आउटसाइड चालेल. पण रोज पेटल्स कारण थोडेसे जास्त काय म्हणतात ना, महाग कॅटेगरी आहे, त्याच्यामुळे ते फुकट गेले की त्रास होतो. कारण ऍक्च्युअली बिकानेर वाल्याकडे रोजचे लाडू मिळतात. केशर तुम्ही घालू शकता, काही वाटेल ते करू शकतो आपण. खरं. मी पुढच्या वेळेला तुझ्यासाठी दुबईहून रोजचे लाडू घेऊन ये. कारण मला रोजेस, ओव्हरऑल रोजेस करायला आपल्या कुठल्याही कुकिंग मध्ये भयंकर आवडतात. आणि हे जे तू आता डेट्स घातलेस ना, ते मी डेट पेस्ट मिळते किंवा डेट अशी पेस्ट करून ते चिया सीड, कोकोनट आणखीन त्याचे लाडू करता येतात. मी तुम्हाला शुगर घालायची गरज नाही. ते चिया सीड किंवा फ्लॅक्स सीडचे तुम्हाला लाडू करता येतात. हे असं सगळं लाडू आता कास्को मध्ये आलंय ते. काय आलंय? चिया सीड आणि डेट्स वगैरे. हा, कास्को मध्ये ते पॅकेट आले आता सध्या. सो हे युजली 2 बॉल्सचं एक सर्विंग असतं. तर ह्याच्याबरोबर यू कॅन ट्राय द स्ट्रॉबेरी स्लाइसेस, त्याच्याबरोबर ब्लॅकबेरीज किंवा ब्लूबेरीज, आणि वरनं फक्त आपलं जे व्हिप क्रीम असतं ना, दॅट यू शुड सर्व. दॅट इज द डिझर्ट. It looks nice. Very good, very good. Beautiful.
आता आपण सूप बघूया कसं लागतंय आपलं. तर आमच्याकडे हे जाणार आहेत आजच्या दिवसभरात संपणार आहे हे. या डेझर्टला नाव काय आहे म्हणजे माहिती आपल्याला काय These काय are these are apple cinnamon balls. ऍपल सिनेमन बॉल Oh, apple cinnamon ball. विथ अ हिंट ऑफ रोज. With the hint of Yeah, rose. like Yeah. मला माहित नव्हतं ट्रे या ज्यांना Trader. फ्रेंच स्पीच येत असेल ना त्यांनी फ्रेंच नावं वगैरे शोधा त्याची. नाही आपले जे सण असतात तेव्हा नेहमीचे आपले ट्रेडिशनल डेझर्ट्स आपण तर करतो किंवा सर्व करतो पण असं काहीतरी केलं तर ते छान वाटेल ना म्हणजे. इट्स गुड फॉर क्रिसमस किंवा काही छान आहे. इट्स अ व्हेरी गुड क्रिसमस थँक्सगिव्हिंग. व्हेरी गुड. सो सूप आपलं वी कॅन जस्ट हे ऍक्च्युली क्लिअर मला क्लिअर कंटेनर्स फार आवडतात. आता सूप बंद करायचंय का? सूप बंद करायचं. हो इट्स रेडी. मी तर केव्हाच बंद केलंय. आपल्याकडे जी कोथिंबीर असते ना फक्त वरनं टाकायची. That's it. आता तो अरुणाताई तुम्ही आणि अंजली टेस्ट करून दाखवा. लुक सो ब्युटिफुल. या आणि हे जे पॉकेट्स आहेत टर्न्स आउट सो गुड. त्याचा वरचा स्पेशली ओपन झाला ना की तो कलर फार छान दिसतो. आणि ते क्रिस्पी लागतात का ग हलका? हो दे आर क्रिस्पी. व्हेरी गुड. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. तेच मला खूप आवडतात ते असं. खूप खूप छान Very दिसते good. अलका. हम्म दिसते व्हेरी 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 इझी टू मेक. खरं आहे. हलका मस्त सगळं. थँक्यू. आता या कोणी Very असेल good. जवळ जेवायला या. हो नक्की नक्की. मी आता आपल्या ग्रुपवरही हा फोटो काढून पाठवते. जवळ भूक लागली जवळ असती तर आली पण असती आपल्या अलका. रेसिपी पण आपल्या ग्रुपवर टाक म्हणजे तुझी कारण ती सगळ्यांबरोबर शेअर नाही केलेली ना फक्त जे राईट करणार होते त्याच्याबरोबर. आणि या थँक्सगिव्हिंगला किंवा येत्या काही दिवसात तुम्ही जर यातला कुठलाही पदार्थ केला तर तो ग्रुपवर टाका. मला खात्री आहे की मी तर नक्की डेझर्ट किंवा सूप तर बनवणारच आहे आणि हे मुलांनाही आवडेल. तर आपण ते करू. तर आपल्याकडे आता अजून 4-5 मिनिटं आहेत जर कुणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट करायचे असेल तर. सायली तू रेकॉर्डिंग कधी पाठवणार आहे? आज उद्यापर्यंत पाठवणार आज आहे? आज संध्याकाळपर्यंत पाठवते. व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू. हलका अगदी मस्त टाइमली आहे आणखीन सगळं. हो आणि 1 तासाच्या आत आपलं संपतं सगळं. डोक्याला त्रास नाही. आय नो. मी पण करायला पाहिजे होतं तुझ्यावर म्हणजे माझी पण सोय झाली असती आज. मग काय तुम्ही येता का? अगदी कधी आता येईन हलका. नक्की नक्की. तुझ्याकडे राहायला यायचं आता तू म्हणाली असते मी घेतलंय की नाही. तुम्हाला केव्हा ऑफर दिली होती? किती महिने झाले त्याला आता? येणार येणार. गंमत म्हणून सांगते याच्याशी रिलेटेड नाहीये पण पुष्कळ वर्षापूर्वी माझी पहिलं घर आमचं होतं तेव्हा एक मोठं बुश होतं रोजचं. तुला रोज आवडतात म्हणून सांगते. आणि ते गावठी गुलाबाचं होतं. कधीही मिळणार नाही अमेरिकेत असं. आणि त्याचं मला काय करावं कळेना. 200-200 गुलाब यायचे आणि मी म्हटलं काय फुकट जातात हे. तर एक दिवस मी सगळे पाकळ्या आणल्या आणि त्याच्यात गुलकंद केला. अरे वा. आणि ते आपण हा आला होता आमच्याकडे सुभाष स्वातीचा नवरा आणि तो म्हणाला आमच्याकडे दुसरं तुतीचं झाड होतं आता तू मूर्तुत्या कधी करणार आहेस. अजून कोणाला काही प्रश्न कॉमेंट्स अंजली तू टेस्ट कर. अंजली तुझा टेस्टिंग आणि अरुणाताई कुठे गेल्या? हा माझा तयार आहे डिश. माझं
तुझं नाव दाखव सगळ्यांना. हा दाखव आ- अलका. सायली. अलका नाही हे सायली एक मिनिट. कमेंट्स म्हणजे काय सगळं खूपच छान झालंय ग, छान दिसतंय. ओ Healthy अरे वा आहे. वा अरे वा, अरे वा. तुझं कॅप्शन वा अंजलीचं. वा. वा 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 फारच अंजली, छान. हे व्हेरी गुड. पण हे अंजलीचं जेवण झालेलं आहे सकाळचं अंजली. रेडी आहे रेडी. आई बाबा आहेत ना ग आता अंजली. दिसलं. अंजली नाही आई आता बाबा ते आहे. गेले पनवेलला. ओ पनवेलला गेले. ओके. मस्त मी झालाय टेस्ट अंजली, छान मी दिसतंय. टेस्ट करून दाखवते. हो व्हेरी जरा बेक गुड. जास्त झालंय दिसतंय. अगं तुझं बेक छान झालं वाटतं मला, छान ब्राउनिश छान हम्म. दिसतं. हलका सूप ऑसम. अगं खूप या सोपं सूप आहे हे. एकदम टेस्ट इज रिअली गुड सुंदर आणि सूप काही झालंय. तेल नाही, काही नाही, काही नाही. हा अगं आई, तेल बिल तुझा काहीही चेहरा नाही वापरलेलं नाही. दिसत आहे. हा, आम्हाला दिसू दे ना तुझं रिॲक्शन. हा वाव खूप सुंदर. आमच्या अति सुंदर. सगळ्यांच्या वतीने ते टेस्ट त्याच्यात केल्याबद्दल या धन्यवाद. खूपच छान प्रोग्राम झाला, मस्त. बरं, थँक्यू. अरे आता अरुणाताई कुठे गेल्या? अरुणाताई कुठे आहेत? अरुणाताई येत आहेत येस, तोपर्यंत आय एम हिअर. हा अरुणाताई तुमचं फक्त सूप तुमचं केलंय आणि दाखवा. ते हे मिक्स केलंय. सूप केलंय फक्त मी. हो, दाखवा ताई तुमचं. हे काय आहे? तुम्हाला हे कर, मी छोट्या बोल मध्ये घेतले. कसं दाखवू आता तुम्हाला हे? हात वर करा, हात वर करा. हात वर कर. हा. हा दॅट लुक्स गुड. अरुणा गुड. व्हेरी नाईस. आता तुमचं एक्सप्रेशन दाखवा खाताना ते आम्हाला. दाखवतो. यमी. व्हेरी गुड. माझी थोडीशी मिरची जास्त झाली, पण मला आवडतं खूप. दॅट्स गुड. खूप छान आहे सूप. हे छान आहे. दिस इज अ गुड मील, हेल्दी अँड टेस्टी. हा आणि सोपं आहे गं बनवायला, एकदम सोपं आहे. डोक्याला काही त्रास नाही आपल्याला. आणि ना या लाडवामध्ये माझ्याकडे ड्राय ऍपल नव्हते तर मी बेदाणे घातले आणि केवडा एसेन्स घातला, तर त्याचा पण खूप सुंदर टेस्ट आणि एक्झॅक्टली काय वाटेल ते घालू शकतो आपण. अंजली, ते तू ऑल्टर केलं ते पण लिही आमच्या ग्रुपवर, म्हणजे आम्हाला करता येईल तसं. छान छान वाटलं. एक्झॅक्टली. काय काय मला ऐकून आलं. तू व्हेरिएशन्स लिही ग्रुप. हा 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 ऑल्टरेशन. हा बरोबर बरोबर बरोबर. बरं, आपण गप्पा तर मारत राहू, पण आता पुढच्या रविवारी 1 डिसेंबरला जे आपलं सेशन आहे ते रेखा मुसळे यांचं सेशन असणार आहे. त्या आधी पण आपल्या ग्रुपवर आलेले आहेत बोलायला. तर अंडरस्टँडिंग पेन अँड डेव्हलपिंग अ हिलिंग माइंडसेट असा त्यांचा विषय आहे. तर तोही खूप छान कार्यक्रम असेल. तर आपण पुढच्या आठवड्यात परत भेटू. मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करणार आहे.